नमस्कार, मी मंजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत जीवनेश्वर कोंड या इथे आणि आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. दाखवतो तुम्हाला इकडचा पूर्ण व्ह्यू काय आहे तो. चला. तर जसं आपण आत शिरतो तर आपल्याला समोर इथे फवारा दिसतो आणि खूप शांत वातावरण असं दिसतं. इथे खूप सारे बेंचेस आहेत बसायला आणि हा जो पूर्ण एरिया आहे त्यामध्ये तुम्ही म्हणजे येऊन वॉकिंग पण करू शकता किंवा नॉर्मल तुम्हाला काय एक्सरसाइज वगैरे करायची असेल तेही तुम्ही करू शकता. मुलांसाठी खेळायला पण इथे आपल्याकडे स्लाईड्स वगैरे बघायला भेटतात आणि वातावरण आपण असं बघायला गेलो तर खूप शांत वातावरण आपल्याला इथे दिसतं. इथे असे शेड पण आहे म्हणजे पावसाचा कोणाला त्रास होणार नाही किंवा मग उन्हाचा त्रास होणार नाही. आणि इथे स्लाईड्स आहेत सगळे, हे बघा हे सगळे स्लाईड्स आहेत इथे मुलांसाठी. इथे पण शेडचं म्हणजे काम चाललं आहे इथे आणि समोर पण एक शेड आहे तुम्ही पाहू शकता. आणि इथे बेसिकली हा तळा आहे जिथे स्विमिंग पण खूप पोरं येऊन करतात आणि बाकी समोर लाईटिंग वगैरे हे सगळं आहे. आणि इथे रिनोव्हेशनची हिस्ट्री कोणी केला वगैरे हे सगळं इथे लिहिलेलं आहे, तुम्ही हे पाहू शकता व्हिडिओ पॉज करून. सोबतच आपल्याकडे हे बघा इथे क्लिनलीनेस पण खूप असतो, म्हणजे खूप क्लिनलीनेस आहे इथे. असं नाही की साफसफाईचं इथे लक्ष दिलं जात नाही असं पण नाही आहे. हे पण तुम्ही पाहू शकता. इथे डस्टबिन झाडू वगैरे पण आहे, म्हणजे हे सगळं पण तुम्ही पाहू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि दुसरं आपण असं पाहायला गेलो तर इथे ठिकठिकाणी डस्टबिन पण आहेत जसं की तुम्ही इथे पाहू शकता. इथे प्लांट्स पण आहेत म्हणजे आपल्याला खूप असं नैसर्गिक फील येईल इथे आल्यावर. आणि इथे बसल्यावर पण खूप असं बरंसं वाटतं. समोर आपण पाहू शकता हे फवाराचं पाणी पण आतमधलंच यूज होतं आहे. आणि इथे आपल्याला लाईट पण पाहायला भेटते. ही जी लाईट आहे ती असं तुम्ही संध्याकाळच्या वेळेत याल तर तुम्हाला अजून उठून दिसेल आणि खूप चांगला शो येईल या लाईटचा. बाकी तुम्हाला काय वाटतं या जीवनेश्वर तळ्याच्या बाबत मला कमेंट करून नक्की सांगा. मिळूया आपण. गार्डनच्या बाहेर पण आपण इथे पाहिलं तर इथे पण खूप सारे प्लांट्स आहेत. इथे जिम इक्विपमेंट पण सुद्धा आहेत, हे पण तुम्ही पाहू शकता. स्मॉल साईज जिम इक्विपमेंट पण आहेत, तुम्ही जिम पण करू शकता इथे. हे पण इथे पाहू शकता तुम्ही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत बाय.